नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा. फोर्थ चॅप्टर आपला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थ नियोजन हा चॅप्टर आपला चालू आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण जीएसटी ट्रेडिंग चेन काय असते पाहिले. इनपुट टॅक्स क्रेडिट ITC आणि आउटपुट टॅक्स कशाला म्हणतात आणि जीएसटी पेएबल करण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. त्या सगळ्यांचा विचार करून आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.2 मधील उदाहरणं सोडवायची आहेत. प्रॅक्टिस सेट 4.2 मधील उदाहरणं आपण सोडवायला सुरू करू. प्रॅक्टिस सेट 4.2 फर्स्ट एग्जाम्पल नंबर 1. चेतना स्टोअर पेड टोटल GST of rupees 1,05,000 at the time of purchase and collected GST rupees 1,22,500 at the time of sale during 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by चेतना स्टोअर्स. तर चेतना स्टोअर्सनं जीएसटी किती भरली ते काढायचं. दिलेल्या गोष्टी पहा अगोदर. पहिल्यांदा काय पहा, या ठिकाणी किती भरले. या ठिकाणी रुपीज 1,05,000 रुपीज भरले. पण कधी भरले? ऍट दी टाइम ऑफ परचेस, म्हणजे खरेदी करताना भरले ते पैसे. म्हणजे काय असतो, खरेदी करताना भरलेली अमाऊंट म्हणजे टॅक्स. म्हणजे काय असतो, इनपुट टॅक्स असतो. खरेदी करताना भरलेला टॅक्स हा इनपुट टॅक्स असतो. तर पुढे काय झालंय, त्यानं विक्री करताना कलेक्ट द टॅक्स, हा टॅक्स त्यानं कलेक्ट केलेला आहे. चेतना स्टोअरनं हा टॅक्स काय केलाय, कलेक्ट केलेला आहे. हा कलेक्ट केलेला टॅक्स आहे कधी, ऍट दी सेल टाइम, टाइम ऑफ सेल. विक्री करताना हा कलेक्ट केलेला टॅक्स आहे. म्हणजे हा विक्री करताना कलेक्ट केलेला जो टॅक्स असतो त्याला कोणता टॅक्स म्हणतात, बोला, आउटपुट टॅक्स. लक्षात ठेवा, खरेदी करताना भरलेला टॅक्स इनपुट टॅक्स हा भरला जातो, दिला जातो, आपल्या खिशातून बाहेर जातोय त्याच्या. मात्र विक्री करताना तो कलेक्ट करतोय, गोळा करतोय, जमा करतोय, घेतोय, खिशात येतोय आपल्या, तो पाकिटमध्ये. त्याला कोणता टॅक्स म्हणतात, आउटपुट टॅक्स. बरोबर आहे. तर या ठिकाणी आम्हाला काय दिले, जीएसटी किती भरलाय ते विचारलेलं आहे. तर बघू आपण या ठिकाणी मग ते कसं सोडवायचं ते. तर या ठिकाणी पुढची स्टेप, चेतना स्टोअर पेड जीएसटी ऍट दी टाइम ऑफ परचेस. पहिलं ऍट दी टाइम ऑफ परचेस किती भरलाय, 1,05,000. बरोबर आहे. पुढं therefore इनपुट टॅक्स, त्याला काय म्हटलंय, इनपुट टॅक्स ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट रुपीज 1,05,000. पुढं विक्री करत असताना कलेक्ट केलेलं टॅक्स, चेतना स्टोअर कलेक्टेड जीएसटी ऍट दी टाइम ऑफ सेल 1,22,500. त्याला कसला टॅक्स म्हणतात, आउटपुट टॅक्स म्हणतात. इनपुट टॅक्स किती आहे, आउटपुट टॅक्स किती आहे, दोन गोष्टी आपल्या थोडक्यात या ठिकाणी दिलेल्या आहेत. विचारलंय काय, जीएसटी पेएबल. आपण फॉर्म्युला पाहिलाय मागच्या व्हिडिओमध्ये. काय फॉर्म्युला आपला, जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स 1,22,500 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट 1,05,000. करा वजा बाकी 22,000. म्हणून पेएबल जीएसटी किती आहे,
22,000. Therefore, answer GST payable by Chetna store rupees 22,000. समजलं असेल सगळ्यांना? हे कळालं पाहिजे की या दिलेल्या उदाहरणामध्ये इनपुट टॅक्स कोणता आणि आउटपुट टॅक्स कोणता हे ओळखता आलं पाहिजे. हे दोन गोष्टी ओळखता आल्या की संपलं. जीएसटी पेएबलच्या फॉर्म्युल्यामध्ये त्या टाकल्या की काम संपलं. समजतंय? तर या ठिकाणी पहिला प्रश्न संपलाय. सेकंड क्वेश्चन, सेकंड एक्झाम्पल. नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म. एका फर्मची ती मालक आहे. रजिस्टर्ड अंडर जीएसटी. जीएसटीचं रजिस्ट्रेशन नोंदणी केलेली आहे. शी हॅड पेड जीएसटी ऑफ रुपीज 12,500. तिने जीएसटी भरलाय 12,500. म्हणजे या ठिकाणी जीएसटीची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 12,500 ऑन परचेस. काय? परचेस, खरेदी करताना भरलेला जीएसटी या ठिकाणी दिलेला आहे. अँड कलेक्टेड रुपीज, हे कलेक्ट केलेले आहे एवढं. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी टू बी क्लेम्ड. तर ती आयटीसी इन्कम टॅक्स क्रेडिट अमाऊंट क्लेम कितीचा करायचा ते त्या ठिकाणी विचारलेलं आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल. तर जीएसटी पेएबल अमाऊंट आपल्याला काढायची आहे. मागच्या उदाहरणासारखंच आहे. याही ठिकाणी आपल्याला काय केलंय? टॅक्स काय केला अगोदर? भरलेला आहे. किती भरलाय? पेड केलाय. जीएसटी पेड जीएसटी रुपीज 12,500. हा पेड केलाय म्हणजे हा काय झाला? आयटीसी झाला. बरोबर आहे? इनपुट टॅक्स झाला. आणि दुसरा कलेक्टेड म्हटलंय. हा कलेक्टेड किती कलेक्ट केलाय? रुपीज 14,750. हा कसला टॅक्स झाला? आउटपुट टॅक्स झाला. म्हणजे इनपुट टॅक्स कोणता आणि आउटपुट टॅक्स कोणता, ह्या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळाले. हा इनपुट टॅक्स, हा आउटपुट टॅक्स. ते लिहून घेऊ अगोदर आपण खाली. नजमा पेड जीएसटी ऑन परचेस रुपीज 12,500. बरोबर आहे? त्यालाच काय म्हणतो आपण? इनपुट टॅक्स. म्हणजे आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट रुपीज 12,500. समजले? नजमा कलेक्ट टॅक्स ऑन सेल. विक्री करताना तिने एवढा टॅक्स कलेक्ट केलाय 14,750. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज मग किती? हा काय झाला? आउटपुट टॅक्स झाला 14,500. इनपुट टॅक्स माहित झाला, आउटपुट टॅक्स माहित झाला. विचारलंय का आपला? व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी टू बी क्लेम्ड. हाच आयटीसी ना मिळालाय आपल्याला. अजून काय विचारलंय? अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. आउटपुट टॅक्स हा, आयटीसी हा. करा वजाबाकी. टाकल्या किमती वजाबाकी करा. 2,250. पण आन्सर लिहा. द अमाऊंट ऑफ आयटीसी टू बी क्लेम्ड, हीच अमाऊंट किती? 12,500. बरोबर आहे? पुढं अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल काढली आता रुपीज 2,250. नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल. आमिर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स. काय केले त्याने? खरेदी केले. काय? चॉकलेट सॉस बॉटल. अँड पेड जीएसटी. जीएसटी दिला इथं रुपीज 3,800. म्हणजे खरेदी करताना भरलेला टॅक्स आहे. म्हणजे हा थोडक्यात काय मिळाला? इनपुट टॅक्स. नेहमी उदाहरणामध्ये त्या दोन गोष्टी शोधायच्या. इनपुट टॅक्स कोणता, आउटपुट टॅक्स कोणता शोधायच्या. पहिला आम्हाला इनपुट टॅक्स मिळाला इथं. ही सोल्ड दोज बॉटल. घेतल्या, खरेदी केल्या म्हणजे विकण्यासाठी खरेदी केली.
He sold those bottles to Akbari brothers, Akbari brothers, and collected GST of rupees 4100. म्हणजे ह्या बॉटल कुणी विकल्या? आमिर एंटरप्राइजेसनं कुणाला विकल्या? अकबारीला विकल्या. मग आमिर एंटरप्राइजेस साठी हा 3800 काय झाला? ITC झाला. तर हा 4100 त्याच्यासाठी काय झाला? आउटपुट टॅक्स झाला आमिर एंटरप्राइजेस साठी. पण पुढे काय झालं? मान्यांक फूड कॉर्नर परचेस्ड दिस बॉटल. अकबारीने त्या कुणाला विकल्या? मान्यांक फूड कॉर्नरला विकल्या. परचेस दिस बॉटल फ्रॉम अकबारी ब्रॉस अँड पेड GST रुपीज 4500. म्हणजे हे कुणी? मान्यांकनं पेड केलाय. मान्यांकनं तो काय केलाय? पेड. मान्यांकसाठी जरी तो पेड केलेला इनपुट टॅक्स असला तरी अकबारीसाठी तो मात्र त्याने घेतलेला आहे त्याच्याकडनं. म्हणून अकबारीसाठी तो काय झाला? इनपुट अकबारीसाठी तो काय झाला? आउटपुट टॅक्स झाला. अकबारीसाठी आउटपुट. मान्यांकनं एवढा भरलाय म्हणजे अकबारीने तो घेतलाय म्हणून त्याच्यासाठी तो काय झाला? आउटपुट टॅक्स झाला. Find the amount of GST payable at every stage. किती स्टेज झाल्या? 2 स्टेज झाल्या. कोणत्या? आमिर एंटरप्राइजेस कडनं कुणाला गेला? अकबारीला. ही पहिली स्टेज. अकबारीकडनं कुणाकडे गेला? मान्यांककडे गेला. ही दुसरी स्टेज. मग या दोन्ही स्टेजवरचा काय करायचं आहे आम्हाला? GST पेएबल GST काढायचा आहे. आणि त्याचा तो पेएबल GSTचा पेएबल CGST आणि पेएबल SGST आपल्याला काढायचा आहे. काढू आपण. ट्रेडिंग चेन कशी आहे पहिली बघा. ट्रेडिंग चेन पहिला कोण? आमिर एंटरप्राइजेस. त्यानं कुणाला विकलं? अकबारी ब्रॉसला. त्यानं कुणाला विकलं? मान्यांक फूड कॉर्नरला विकलंय. म्हणजे ट्रेडिंग चेन कोण आहे? अकबारी एंटरप्राइजेस हा पहिला. तिथून कुठे गेला? आमिर एंटरप्राइजेस पहिला. तिथून कुठे गेला? अकबारी. तिथून कुठे गेला? मान्यांक फूड कॉर्नरला गेला. म्हणजे ही ट्रेडिंग चेन आहे. या आमिर एंटरप्राइजेसनं भरलेला टॅक्स जो असतो तो म्हणजे त्याच्यासाठी इनपुट टॅक्स. त्याने ह्याला विकताना गोळा केलेला, जमा केलेला, कलेक्ट केलेला टॅक्स त्याला आउटपुट टॅक्स म्हणायचं. अकबारीनं ह्याला देताना अकबारीने याला दिलेला टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स. पण ह्याच्याकडनं मान्यांकाकडनं घेतोय त्याला आउटपुट टॅक्स. लिहू आपण फॉर आमिर एंटरप्राइजेस. फक्त आमिर एंटरप्राइजेसचा विचार करू आपण सध्या. आमिर एंटरप्राइजेसनं टॅक्स भरलाय पण आणि त्यानं कलेक्ट पण केलाय. भरलाय किती त्यानं? 3800. म्हणजे इनपुट टॅक्स किती? 3800. त्यानं कलेक्ट किती केलाय? अकबारीकडनं. कुणाकडनं केलाय? अकबारीकडनं. किती? 4100. म्हणजे आउटपुट टॅक्स किती मग? रुपीज 4100. कुणासाठी? फॉर आमिर एंटरप्राइजेसनं एवढा भरला आणि एवढा कलेक्ट केला. मग या ठिकाणी त्याच्यासाठी GST पेएबल काढू आपण. पेएबल GST. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स 4100 minus input tax 3800 which is equal to rupees 300. म्हणजे GST पेएबल किती आहे मग? आमिर एंटरप्राइजेस साठी 300. पण तुम्हाला CGST आणि SGST सुद्धा विचारलाय. तो किती असतो? GSTच्या निम्मा. दोघांनी अर्धा अर्धा वाटून घ्यायचा असतो. CGST इक्वल टू SGST इक्वल टू GST upon 2 equal to GST 300 काढलाय आता. 300 upon 2 equal to rupees 150. हे कोणासाठी झालं? फॉर आमिर एंटरप्राइजेस साठी. दुसरी कोणता व्यवहार झालाय? अकबारी टू मान्यांक. म्हणजे अकबारीसाठी आपण या ठिकाणी दुसरा आपला व्यवहार झालेला आहे. तर या ठिकाणी फॉर अकबारी. अकबारीनं अगोदर किती भरलाय आमिर एंटरप्राइजेसला?
4100 भरलाय तो त्याच्यासाठी काय झाला इनपुट टॅक्स तो लिहू अगोदर इनपुट टॅक्स ₹4100 पण त्यानं कोणाकडनं कलेक्ट केला मान्यांक फूड कॉर्नर कडनं किती घेतले 4500 घेतलेले आहेत ते या ठिकाणी त्याच्यासाठी आउटपुट टॅक्स झाला म्हणजे फॉर अकबारी जीएसटी पेएबल किती मग आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजे 4500 मायनस 4100 म्हणजे ₹400 एवढा टॅक्स पेएबल आहे जीएसटी एसजीएसटी काढू सीजीएसटी आणि एसजीएसटी याच्याने म्हणून सीजीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी इज इक्वल टू जीएसटी अपॉन 2 इज इक्वल टू 400 अपॉन 2 इज इक्वल टू ₹200 उत्तर लिहायचं फायनल फॉर आमिर एंटरप्राइजेस GST ₹300 and CGST equal to SGST is ₹150 and for Akbari GST ₹400 and CGST equal to SGST is equal to ₹200 अशा प्रकारे ह्या थर्ड क्वेश्चन आपण पाहिलेला आहे फोर्थ एक्झाम्पल मलिक गॅस एजन्सी चंडीगढ़ यूनियन टेरिटरी purchase some gas cylinders for industrial use for ₹24,500 and sold them to the local customers for ₹26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence CGST and UTGST to be paid for this transaction. For Union Territory, there is a UTGST instead of SGST. कारण हा चंडीगड जे आहे चंडीगड हे केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली सरकार ते स्टेट नाही राज्य नाही राज्य असल्यावर SGST म्हणतो आपण स्टेट जीएसटी पण हे केंद्रशासित आहे म्हणून त्याला UTGST म्हटले युटी म्हणजे युनियन टेरिटरी फक्त एसच्या ठिकाणी युटी लिहायचे बाकी काहीच बदल करायचे नाही कुठल्याही काही नियमावलीमध्ये चेंजेस नाहीत समजलं बर आता यामध्ये दिले काय बघू आपल्याला गॅस एजन्सी मलिक गॅस एजन्सीने काय केले परचेस केले म्हणजे खरेदी केले काय केले गॅस सिलेंडर फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर ₹24,500 24,500 गॅस सिलेंडर खरेदी केले म्हणजे जीएसटी आहे का तो नाही गॅस सिलेंडरची प्राइस दिलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात ती टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे काय दिलेले आहे टॅक्सेबल अँड सोल्ड देम ते विकले कस्टमरला 26,500 विकले या ठिकाणी ही पण विक्रीची किंमत आहे सेलिंग प्राइस आहे या ठिकाणी काय आहे सेलिंग प्राइस जीएसटी नाही फाइंड द जीएसटी आता आपल्याला जीएसटी करायची टू बी पेड ऍट द रेट ऑफ 5% 5% जीएसटीचा रेट आहे त्याच्यावरनं जीएसटी किती भरावी लागेल ते काढायचे ते काढून सीजीएसटी अँड यूटीजीएसटी सुद्धा काढायची आहे लिहू आपण एक एक गोष्ट या ठिकाणी काय पाहिजे रेट ऑफ जीएसटी 5% दिले आपल्याला ऐकायचं रेट ऑफ जीएसटी मलिक गॅस एजन्सी परचेस्ड सिलेंडर्स फॉर ₹24,500 केवढ्याला घेतलेत 24,500 ला घेतले बरोबर मग या 24,500 वर घेताना जीएसटी 5% होती जीएसटी काढावी लागेल आपल्याला मग या ठिकाणी इनपुट टॅक्स जीएसटी म्हणजेच काय इनपुट टॅक्स खरेदी करताना भरलेली जीएसटी
म्हणजे ITC असते, म्हणजेच इनपुट टॅक्स, तो काढावा लागेल. किती आहे? 24,500 इंटू 5/100. का केले असं? ही काय आहे? परचेस प्राइस आहे, परचेस प्राइस आहे. आणि ही काय आहे? 5% ची रेट ऑफ दी GST आहे. परचेस प्राइस इंटू रेट ऑफ GST, दॅट इज ₹1,225. ह्या 2 झिरोला 2 झिरो गेले, 245 इंटू 5 येतं. 2 झिरोला 2 झिरो काय झाले? कॅन्सल झाले. हे 2 शून्य आणि ह्या 2 शून्य कॅन्सल. लक्षात. पुढं मग काय येईल? मग ₹1,225 हे इनपुट टॅक्स झालं. पुढं त्यानं काय केलं? मग ते विकले, पुन्हा सोल्ड देम टू द लोकल कस्टमर्स फॉर रुपीज. केवढ्याला विकले? 26,500. 26,500 ला विकले. मग हे विकताना सुद्धा पुन्हा टॅक्स भरलाय त्यानं टॅक्स काय केला? विकताना भरलाय का जमा केलाय? कलेक्ट केला जातो. तो कोणता टॅक्स असतो? आउटपुट टॅक्स असतो. कोणता? आउटपुट टॅक्स. मग या ठिकाणी आउटपुट टॅक्स काढू आपण. आउटपुट टॅक्स इज इक्वल 26,500 इंटू रेट ऑफ टॅक्स 5/100. या ठिकाणी ह्या 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल झाले. या ठिकाणी पण हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल. काय राहिले मग? 265 इंटू 5 दॅट इज 1,325. हा आउटपुट टॅक्स मिळाला. इनपुट टॅक्स काढला, आउटपुट टॅक्स काढला. आम्हाला विचारलाय काय? फाइंड GST टू पेड, म्हणजे पेएबल GST आपल्याला काढायची. काय फॉर्म्युला आपला? झालेत आपली 2-3 उदाहरणं. काय फॉर्म्युला बघा? काय आहे? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स म्हणजेच ITC. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC, which is equal to 1,325 minus 1,225. म्हणजेच किती आले या ठिकाणी? ₹100. किती टॅक्स भरलाय? ₹100 टॅक्स भरलाय. 5% आहे म्हणून ₹100 एवढा टॅक्स भरलाय. त्यातले CGST आणि UTGST वाटू दोघांना अर्धा अर्ध. माहिती आहे आपल्या नियम तो. Therefore CGST equal to GST upon 2 equal to 100/2 ₹50. And UTGST GST upon 2 equal to 100/2 equal to ₹50. लिहा उत्तर फायनल इथं. काय लिहिणार? आन्सर. मलिक गॅस एजन्सी पेड GST ₹100. मलिक गॅस एजन्सी पेड CGST ₹50. आणि मलिक गॅस एजन्सी पेड UTGST ₹50. समजले सगळ्यांना? ठीक. Then fifth example, Messrs Beauty Products paid 18% GST on cosmetic worth ₹6,000. हे ब्युटी प्रोडक्ट्सनी काय केले? 18% GST भरली. कशावर? 6,000 वर. म्हणजे याच्यावर एवढी भरली म्हणजे या ठिकाणी तो काय टॅक्स कोणता होईल? ही काय झाली? ही टॅक्स भरायची म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. ह्या टॅक्सेबल व्हॅल्यूवर 18% भरली आहे. जी येणारी रक्कम म्हणजे काय? ते अमाऊंट ITC, बरोबर आहे. इनपुट टॅक्स असतो. अँड सोल्ड टू द कस्टमर, विकले पुन्हा. आणि काय केलं मग? केवढ्याला विकले? 10,000ला. ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे विक्रीच्या वेळेची, सेलिंग प्राइसच्या वेळेची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. तर या ठिकाणी परत त्याचा 18% काढायचा आणि तो आउटपुट टॅक्स होईल. सो व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST? आधी अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? GST काढू, पुन्हा अर्धी करू आपण. बघू आपण या ठिकाणी काय करता येईल. पहिल्यांदा काय लिहिणार? मेसेस ब्युटी प्रोडक्ट परचेस कस्टमर्स कॉस्मेटिक्स वर्थ ₹6,000.
बरोबर आहे. पुढं रेट ऑफ जीएसटी इक्वल टू 18% दिलाय आपल्याला. रेट ऑफ जीएसटी आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी, तो लिहिलाय. Therefore, input tax is equal to ITC 6000 ही काय दिली वर त्याच्यावर विकत घेतली तेवढ्याला into rate of GST 18%. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल, 2 शून्याला 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कॅन्सल. काय राहिलं 60 into 18 that is 1080 हा इनपुट टॅक्स आला. केवढ्याला विकलं ते 10,000. ह्याच्यावर 18% तो आउटपुट टॅक्स येईल. बरोबर आहे. काढू आपण. मेसेज ब्युटी प्रोडक्ट्स कॉस्मेटिक्स सोल्ड टू कस्टमर्स फॉर ₹10,000. Therefore, output tax is equal to 10,000 into 18 upon 100 that is ₹1,800. हा आउटपुट टॅक्स आला. इनपुट टॅक्स काढला, आउटपुट टॅक्स काढला आपण. पेएबल जीएसटी काढू. पेएबल जीएसटी इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. 1,800 minus 1,080 that is ₹720. हा पेएबल जीएसटी आहे. पण आम्हाला जीएसटीचं काय विचारलंय सीजीएसटी आणि एसजीएसटी, म्हणजे यातला दोघं अर्धा अर्धा दोघांना वाटू आपण. Therefore, CGST equal to GST upon 2 equal to 720 upon 2 equal to ₹360. And SGST is also GST upon 2, 720 upon 2, ₹360. Answerless UT. Therefore, beauty products paid GST ₹720. Beauty products paid CGST ₹360. And beauty products paid UTGST ₹360. SGST या ठिकाणी काय हा SGST इक्वल टू ₹360. समजले. नेक्स्ट example number 6. Prepare business to customer B2C tax invoice. टॅक्स इनवॉइस बनवायचं आहे आपल्याला. कोणतं B2C वाला. Using given information, write the name of supplier, address, date, invoice number, GSTIN etc. as per your choice. आपण आपल्या आवडीनुसार आपल्या पद्धतीने स्वतःच्या चॉईसनुसार ते लिहू शकताय. सप्लायर मेसेर्स म्हणल्या ऍड्रेसल्या समोर स्टेटल्या डेटल्या, इनवॉइस नंबरले GSTIN. पण खाली काय सांगितलंय पर्टिक्युलर दिले. काय आहे पण आपल्याकडे त्या दुकानात काय आहे मोबाईल बॅटरी, त्याचा रेट दिलाय आपल्याला. रेट ऑफ जीएसटी दिलाय 12%. HSN त्याचा कोड दिलाय त्या आयटमचा, कोणत्या मोबाईल बॅटरीचा. आणि किती घेतली 1 पीस घेतली. दुसरा आयटम आहे आमच्याकडे रेट ऑफ हेडफोन आहे आपल्याकडे, त्याचा आपल्याला रेट दिलेला आहे 750. रेट ऑफ जीएसटी दिलाय त्याचा 18%. HSN कोड दिलाय आणि तो पण 1 पीस घेतलेला आहे. 1 पीस घेतलेला आहे. बघू या ठिकाणी आपण सुरुवातीला चॅप्टर चालू केल्या पहिल्याच व्हिडिओ मध्ये आपण इनवॉइस टॅक्स आपण पाहिला. इनवॉइस बिल, इनवॉइस पाहिलाय, टॅक्स इनवॉइस पाहिलेला आहे आपण. बिल तसंच या ठिकाणी तयार करायचं. तेच कॉलम, तेवढीच कॉलम, तसेच कॉलम, वेगळं काही नाही. फक्त हे बदलले व नाव देऊ आपल्या इच्छेनुसार आपल्या मनानुसार आपण घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा तेच घेतोय मी. टॅक्स इनवॉइस ऑफ गुड्स सोल्ड. काय रे B2C आहे. पुढं सप्लायर कोण नाव टाकलंय मी तर शिवाजी इलेक्ट्रॉनिक्स टाकून दिलं, माझ्या मनाने टाकून दिलं. ऍड्रेस तो काय घेतलाय 140 शिवाजी रस्ता मुंबई 40001 महाराष्ट्र. मोबाईल नंबर टाकलाय या ठिकाणी, ईमेल आयडी टाकलेला आहे. बरोबर. GSTIN टाकलाय त्याचा, काय टाकलाय हा टाकलाय
27 A B C D E 1 2 3 4 H 1 Z5. इनवॉइस नंबर टाकला या ठिकाणी, काही टाका, आपल्या इच्छेनुसार टाकायचं आहे. आणि इनवॉइस डेट टाकली मी 5 सप्टेंबर 2020. बिल बनवायचे. मग आपल्याला इथं काय केलं, पहिल्यांदा सिरियल नंबर घेतले, एचएसएन कोड घेतला, नेम ऑफ द प्रॉडक्ट, रेट, क्वांटिटी, टॅक्सेबल अमाऊंट, CGST, SGST अँड टोटल. पहिलं आपण काय केलं, इथं पहिलं काय दिलं आपल्याला, मोबाईल बॅटरी दिली, त्याचा एचएसएन कोड किती आहे 8507, तो लिहिला. मोबाईल बॅटरी. रेट काय त्याचा ₹200, तो लिहिला. किती घेतले ते 1 पीस घेतलाय म्हणून 1 पीस लिहिलं. मग टॅक्सेबल अमाऊंट किती, एकच घेतलाय 200 रुपयाचा, मग 200 रुपये, 200 रुपये. मग त्याच्यावर टॅक्स लागतो, त्याचा किती टक्के रेट ऑफ टॅक्स आहे आपल्या इथं, रेट काय दिलाय 12%. जीएसटी दिलाय 12%. मग त्यातला CGST किती, त्याचे अर्धा 6% आणि SGST 6%. म्हणजे या ठिकाणी काय आलं 6% कुणाचा 200चा, म्हणजे किती ₹12. तेच SGST असेल 6% ₹12, बरोबर. मग शेवटी किती रुपये झालेले टोटल आपण इथं, हे 200 रुपये प्लस 12 ₹224. समजते. त्यानंतर सेकंड आयटम काय आमच्याकडे, हेडफोन घेतले. केवढ्याचे घेतले 750 हेडफोन घेतले. प्राइस काय त्याची 750. किती घेतले 1 पीस 1. मग टॅक्सेबल अमाऊंट किती 750 into 1, that is ₹750. CGST रेट ऑफ जीएसटी किती आहे इथं 18%. 18% रेट आहे, म्हणजे CGSTचा रेट किती, त्याच्या अर्धा किती 9. SGST किती 9. मग या ठिकाणी 9% रेट आहे आपला CGSTचा. 9% कुणाच्या 750च्या. 750 into 9% ₹62.50. तेच येईल इकडे SGST मध्ये काय येईल 9% आणि दुसरं ₹67.50. ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय येते 750 प्लस 67.50 प्लस 67.50 ही व्हॅल्यू त्याची आलेली आहे टोटल व्हॅल्यू. आणि टोटल केली तर जीएसटी CGST ची टोटल करा, या ठिकाणी लिहा. SGST टोटल करा, या ठिकाणी लिहा. आणि टोटलची टोटल करा, या ठिकाणी लिहा. अशा प्रकारे हा 6th क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. अशाच प्रकारचा 7th क्वेश्चन आहे, तो तुम्ही घरी सोडवायचा आहे. 7th क्वेश्चन तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. ह्या प्रॅक्टिस शीट 4.2 मध्ये एक्झाम्पल नंबर 1 to 6 सर्व उदाहरण आपण सोडवले. एक शेवटचं राहिले ते तुमच्यासाठी ठेवले. या बिलाचा आधार घेऊन तुम्ही ते बिल बनवू शकता, तो टॅक्स इनवॉइस तुम्ही तयार करू शकता. तर अशा प्रकारे हा 4.2 आपण पूर्ण केलेला आहे. माझ्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.